श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरीसाठी कोणती सेवा आहे, आपल्या स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची कोणती सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्या धंद्यामध्ये किंवा आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक आणि आश्वासक आणि सकारात्मक प्रदान करणारे गुरुमंत्र म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। ज्यावेळी आपल्यावर संकटाचा काळ आलेला असतो त्यावेळेस आपल्यावर खूप कठीण परिस्थिती असते, त्यामुळे भिवू नकोस, असं पुढे चल असं म्हणणारे कोणीतरी आपल्याला जवळचं पाहिजे असतं। त्यावेळी आधाराची खूप गरज असते आपल्याला। त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगतात की तू थांबू नको, तसेच पुढे चलत राहा, प्रयत्न कर, यश नक्कीच मिळेल तुला। तू आशा सोडू नको, निराश होऊ नकोस, कारण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। तू पडलास तरी मी तुला हात देईन, तू प्रयत्न करीत राहा तरी नक्कीच तुला यश मिळून जाईल। अनेक लोकांना याची कुशलता म्हणजे ज्ञान असूनही, त्यांच्याकडे कौशल्य असूनही त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे अनेक युवक नाराज असतात किंवा निराश असतात। नोकरीची टंचाई असल्याने त्यांनाच नोकरी मिळत नाही, यामुळे सध्या खूपच अवघड स्थिती झालेली आहे। नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाही, यश येत नाही किंवा कुठे जॉब भेटत नाही। अशा काही गोष्टी जर आपण श्रद्धा ठेवून जर केल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात। जसे की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जर तुम्ही केली, मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना जर तुम्ही शरण गेलात तर नक्कीच तुम्हाला यश येईल। तुम्हाला पाहिजे तशी म्हणजे पगाराची तुम्हाला नोकरी नक्कीच मिळेल, पण तुम्हाला त्या अगोदर स्वामींची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला नक्कीच तुम्हाला यश मिळेल। तुम्ही जर मनापासून स्वामींना शरण गेलात, स्वामींची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला कुठं ना कुठंतरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यश प्राप्त होईल। अशी एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जर ती सेवा सातत्यानं केली तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल। कारण आपले स्वामी महाराज खूप म्हणजे दयाळू आहेत, खूप कृपाळू देखील आहेत, त्यांच्या लीला अगाध आहेत। आपल्या स्वामी महाराजांच्या अनेक स्वामींचे सेवेकरी स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींची सेवा करतात, भक्तिभावाने, श्रद्धाने, विश्वासाने स्वामीवर विश्वास ठेवून ती स्वामी महाराजांची सेवा करतात। स्वामी सेवा काय असते, ती कशी करावी हे देखील मनापासून शिकत असतात। तर आपल्याला एक सेवा करायची आहे, दोन फक्त, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे तुम्हाला जॉबसाठी असेल किंवा व्यवसायामध्ये, तर नक्कीच तुम्हाला यश भेटेल, त्यासाठी ही सेवा करायची आहे। गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे। आपले जीवन जगत असताना आपल्याला खूप मदत करतो हा ग्रंथ। तर आपल्याला काय करायचं आहे की गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा जो अध्याय आहे तो रोज सकाळी वाचायचा आहे। तर तुम्हाला तुम्ही जर असं सातत्यानं रोज वाचत राहिलात हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय, तर थोड्याच दिवसात तुम्हाला यश मिळेल। कारण अतिशय पवित्र ग्रंथ आहे हा, आणि त्यातले त्यात 14वा अध्याय म्हणजे आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी किंवा आपल्या नोकरीसाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्याला दररोज 14व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला दुसरे उपाय म्हणजे काय करायचं आहे, तर व्यंकटेश स्तोत्र पाठ करायचा आहे। पाठ म्हणजे दररोज तुम्हाला हा पाठ वाचायचा आहे, 40 दिवस असं करायचं आहे। जर तुम्ही 40 दिवस या व्यंकटेश स्तोत्राचे पाठ जर केलं तर नक्कीच तुम्हाला मन लावून करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे, 100% गॅरंटी। फक्त तुम्ही हे दोन गोष्टी करा, गुरुचरित्र ग्रंथाचे 14व्या अध्यायाचे पठण करा आणि दुसरं म्हणजे व्यंकटेश स्तोत्र पाठ करा। रोज तुम्हाला सकाळी हे दोन म्हणजे सेवा करायच्या आहेत आपल्या। तर नक्कीच तुम्ही जर मन लावून आणि शुद्ध अंतकरणाने ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल, तुमची प्रगती देखील होईल, आणि जे काही तुम्ही नोकरी शोधत असाल त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश देखील मिळेल। तर या प्रकारच्या दोन सेवा आहेत, तुम्हाला करायच्या आहेत, नक्कीच करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। तुम्ही ह्या दोन सेवा मन शुद्ध आणि शुद्ध अंतकरणाने ही सेवा करा, नक्कीच तुमचं यश तुम्हाला मिळून जाईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।